तिनं आपलं प्रतिज्ञापत्र अद्याप सादर न केल्यानं काल मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात आठवडाभरात आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं नाशिक महानगरपालिकेला मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे। दरम्यान महापालिका प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याचा आरोप याचिकाकर्त्या नितीन पंडित यांनी केला आहे। महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांनी आज पुन्हा वेळकाढूपणा केला आणि प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही कोर्टामध्ये आणि त्यामुळे कोर्टाने त्यांना शेवटची संधी म्हणून 1 हप्ता चा वेळ दिलेला आहे। जर प्रतिज्ञापत्र दाखल नाही केलं तर मान्य उच्च न्यायालय हे एकतर्फी सुनवाई त्यांच्या विरोधामध्ये करणार आहे आणि लवकरच आमची मागणी अशी राहणार आहे की या वृक्षतोडी संदर्भात लवकरच स्थगिती मिळण्यात यावी। नाशिकच्या तपोवनातील 1700 झाडांच्या प्रस्तावित तोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिलाय। 21 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शांततेत आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोड करण्याचा प्रस्ताव आहे। नागरिकांच्या हरकतींवर अद्याप निर्णय न झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय। आता एक महत्त्वाचे अपडेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत।